गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. मित्रांनो, काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे आपण काय म्हणतो की मिक्स क्लोज झालं. त्याचं बेसिकली रिझन असं आहे की काल मार्केट सुरू होण्याच्या वेळेस तिथे मॅन्युफॅक्चरिंग PMI डेटा आला जो एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आलेला आहे. त्यामुळे डाऊ जोन्स जो आहे, जो इंडस्ट्रियल जे काही कंपनीज आहेत तर त्यांचा इंडेक्स आहे तर तो रेडमध्ये क्लोज आहे. आणि बाकीचे जे दोनही इंडेक्सेस आहेत ते टेक्नॉलॉजीला रिलेट करतात, S&P 500 आणि नॅसडॅक. तर हे दोनही ग्रीनमध्ये क्लोज आहेत. त्याला बेसिकली एक रिझन आहे त्याच्यामागे, ते म्हणजे ॲमेझॉन आणि एनव्हिडियानं एक मोठी डील साईन केली आहे कम्प्युटिंग चिपसाठी. तर त्यामुळे दोनही स्टॉक्स तिथे चांगल्यापैकी वर आलेले होते आणि त्यांचं वेटेज इंडेक्समध्ये तिथे जास्त असल्यामुळे त्या दोन्ही इंडेक्स आपल्याला ग्रीनमध्ये क्लोज पाहायला मिळालेले आहेत. आता जर आपण हे सोडलं तर ग्लोबल मोमेंटम जर पाहिलं तर आपण मिक्स टाईप ऑफ सेटअप आहे. फार काही कोणी पॉझिटिव्ह नाही, फार काही कोणी निगेटिव्ह नाही. परंतु आपल्या इंडियन मार्केटच्या दृष्टीनं बरेचसे इव्हेंट्स आहेत. जर आपण आज पाहिलं तर आज आहे निफ्टीची एक्सपायरी. ओके, तर त्यामुळे आपल्याला साहजिकच आहे मार्केटवरती एक्सपायरीचं प्रेशर देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे फार मोठं मोमेंटम काही मार्केटमध्ये एक्सपेक्टेड नाही आहे. जर आता आपण सेकंड पाहिलं तर उद्या MSCI रिबॅलन्सिंगची जी काही डेट आहे ती अनाऊन्स झालेली आहे. म्हणजेच काय की उद्या हे कळेल की कोणकोणत्या स्टॉक्समध्ये इनफ्लो येईल फंड्सचा आणि आउटफ्लो होईल. म्हणजेच काय की जे लार्ज कॅप स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये बेसिकली याचं रिबॅलन्सिंग होणार आहे. आणि ज्याप्रमाणे सोर्सेसचे रिपोर्ट्स आहेत त्याप्रमाणे रिलायन्स, टायटन आणि अदानी पोर्ट्स, तर ह्या कंपन्यांमध्ये इन्फ्लो येण्याची जास्त पॉसिबिलिटी आहे, कारण त्यांचे क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट्स जे आहेत तर ते चांगले लागलेले आहेत. आता काल मार्केट बंद झाल्यानंतर टायटननं रिझल्ट प्रोड्यूस केला जो फॅब्युलस आहे, म्हणजे खूपच चांगला आहे, एवढी अपेक्षाच नव्हती. आणि तरीसुद्धा जो काही सप्टेंबर मंथचा जो फेस्टिवल सीझन आहे तर तो त्यामध्ये इन्क्लूड नाही आहे. तरीसुद्धा प्रॉफिट ऑलमोस्ट 59% इन्क्रीज झालेला आहे, की जो ॲनालिस्ट एक्सपेक्टेशन हा पूर्णपणे बीट करून गेलेला आहे. त्यामुळे आज टायटन एकदम फोकसमध्ये राहणार आहे. आणि टायटनमध्ये आपण पाहिलं आहे की बऱ्याच दिवसांपासून एक पॉझिटिव्ह मोमेंटम देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. मग जर त्या एक्सपेक्टेशनमध्ये जर टायटन आत्तापर्यंत चाललेला असेल तर मे बी त्याच्यात प्रॉफिट बुकिंग होण्याची सुद्धा पॉसिबिलिटी आहे, एक मोठा गॅपअप ओपन होऊन. तर आता पाहावं लागेल की नक्की तो गॅपअप सस्टेन होतो की नाही ते. आता भारती एअरटेलनं सुद्धा रिझल्ट प्रोड्यूस केलेले आहेत की जे अगेन एक्सपेक्टेशन बीट करून गेलेले आहेत. म्हणजेच काय, भारती एअरटेलसुद्धा आज आपल्या फोकसमध्ये राहील. आता बाकीच्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर बिहार स्टेट इलेक्शन्सचे रिझल्ट येईपर्यंत मार्केट काही फार मोठं मुवमेंट देण्याच्या तयारीमध्ये नाही, हे सरळ सरळ दिसतंय. साधारण 14-15 तारखेपर्यंत आपल्याला जे काही बिहार स्टेटचे रिझल्ट आहे तर ते पाहायला मिळतील. फर्स्ट तिथे आता 6 तारखेला जे काही मतदान आहे ते आहे, त्यानंतर 11 तारखेला सेकंड फेजमधलं मतदान आहे आणि मग त्यानंतर आपल्याला रिझल्ट 2-3 दिवसामध्ये पाहायला मिळतील. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच अपेक्षा. जर आता आपण आपल्या जर बाजूने पाहिलं तर स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन चालू राहील, परंतु इंडेक्स मॅनेज होण्याचा प्रयत्न होत राहील. तर मग अशा पद्धतीनं मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी राहण्याची पॉसिबिलिटी आहे. आता हे जरी पॉझिटिव्ह, परंतु निगेटिव्ह जर पाहिलं तर अजूनही आपल्याला FIs जे आहे तर ते सेलिंग करताना पाहायला मिळत आहेत. कालसुद्धा FIsनं 1800 कोटींचं सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3500 कोटींचं बाईंग केलेलं आहे. आता बाकी जर आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल. परंतु आपण बरेच दिवस पाहिले की गिफ्ट निफ्टी काही फार एक्झॅक्ट करेक्ट इंडिकेशन आपल्याला देत नाही आहे. तर मग आता पाहूयात की आता ॲक्च्युअल मार्केट कुठे ओपन होणार आणि त्यानंतर मार्केटमध्ये काय परिस्थिती राहणार आहे ते. तर मग अशा पद्धतीनं जर आपण आजच्यासाठी जर निफ्टीची रेंज पाहिली तर डाऊन साईडला 25,500, अप साईडला 26,000. या ठिकाणी आपल्याला खूप जास्त रायटिंग पाहायला मिळतं. 26,000ला प्रचंड कॉल रेटिंग आहे, 25,500ला खूप जास्त पुट रायटिंग आहे. तर अशा पद्धतीनं मार्केटमध्ये पूर्ण रेंज ही राहणार आहे. त्यानंतर सिप्ला जर आपण पाहिलं तर सिप्लाने एक नवीन कंपनी जी आहे तर त्याचं पूर्ण अधिग्रहण केलं, म्हणजेच मर्जर करून घेतलं आहे, ॲक्वायर केली.
110 कोटीमध्ये. त्यामुळे सिप्लासुद्धा आज आपल्या फोकसमध्ये राहणार आहे. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.